नमस्कार, माझे जयते स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनल तडकत्या फडकत्यामध्ये. नेहमीप्रमाणे आपण आज भेटलोय तिथे. तर आजची मुलाखत थोडा वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आज आपण पाहुणे आपल्या इथे येणार नसून आपण पाहुण्यांना शोधणार आहोत. मान नमुने लोकांना आपण शोधून त्यांची मुलाखत घेणार आहे. त्यांना एक किंवा दोन प्रश्न विचारून त्यांचे काय हे उत्तर आहेत ते आपण जाणून घेऊया. त्याआधी मी काही बोलू इच्छितो. मित्रांनो, आजची मुलाखत होणार आहे हटके. मित्रांनो, आजची मुलाखत होणार आहे हटके, तुमच्या नजरेला देणारे फटके. चला तर आजची मुलाखत सुरू करतो पान थुकून. आम्ही रस्त्यातनं जात होतो तेव्हा आम्हाला महान नमुने भेटले. लोकेश शेंडेवाले. आम्ही त्यांना काय प्रश्न विचारले, आता पाहूया त्यांची उत्तरे. लोकांना तुमच्या इशाऱ्यावर चालवायचे असेल तर तुम्ही काय कराल? ट्रॅफिक पोलीस बना आणि ट्रॅफिक मध्ये उभे राहा. मग बघा फक्त रस्त्याच्या सर्व गाड्या ते तुमच्या इशाऱ्यावर कशा चालतात ते. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे, कोविड-19 मध्ये लोक सेफ्टीसाठी मास्क लावत होते, तर तुम्ही सेफ्टीसाठी काय करत होता वेगळं? कोविड मध्ये ना आपण मास्क न घालता फिरत होतो, कारण की कोविड मध्ये आपल्याकडे होता एक खंबा जो कोविडशी घेऊ शकत होता पंगा. विषय संपला. आम्ही अजून महान नमुन्यांच्या शोधत होतो तेवढ्यात आम्हाला कौस्तुभ बारजनवाले भेटले. आम्ही त्यांची मुलाखत घेतली. तर त्यांची प्रश्नांनी उत्तरे पाहूया. कौस्तुभ बारजनवाले भेटलेले आहे, आता आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहे. तर सर, तुमचा सगळ्यात खतरनाक स्ट्रगल कोणता? सर्वात आधी अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम. सर्वात खतरनाक स्ट्रगल म्हणजे जेव्हा चिंपाड घेऊन आपण हागायला जातो, पण लोकांच्या रांगा बघून आपलाच प्रेशर थांबवावा लागतो. हा सर्वात मोठा स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यातला तरी. कौस्तुभ बारजनवाले, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमची कधी ऑनलाईन ऑर्डर केल्यावर फसवणूक झाली आहे का? बिस्मिल्लाह रहमान रहीम. मित्रांनो, काय सांगू, किती घाण फसवणूक झाली होती माझी. मी एकदा मागवला होता कोट, पण ऑनलाईन पाठवला पेटीकोट. तर आम्ही महान नमुन्याच्या शोधा अजून जात होतो, तर काय सांगू, अश्विन दारूवाले भेटले. एवढा घाण वास, त्यांच्या बाजूला उभं राहायची लायकी नव्हती आमची, तरी पण आम्ही त्यांची मुलाखत घेतली तुमच्यासाठी. तर त्याला पाहूया आता काय त्यांची उत्तरे आणि त्यांचा घाणेरडा वास. तर तुम्हाला मुतखडा झाल्यावर काय उपाय केले पाहिजे? फक्त एकच उपाय, एक बियर, मुतखडा क्लियर. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मित्रांनो, आम्ही महान नमुना लोकांना अजून डीप मध्ये शोधायला गेलो तेव्हा आम्हाला लव्ह स्टोरी वाला अनिकेत झाडूवाला भेटला. त्यांची आम्ही काय मुलाखत घेतली. काय सांगू तुम्हाला, ते ना पिक्चर पण फ्लॉप झालं त्याच्या समोर. एवढी मुलाखत त्यांची खतरनाक होती बाई. तर आम्हाला आज अनिकेत झाडूवाले आमच्या मुलाखतीमध्ये येणार आहे. आज त्यांचा पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही कधी कोणाची चोरी केली आहे का? हो, मी खूप मुलींच्या डोळ्याने हृदय चोरायचा प्रयत्न केला होता. मी त्यांना डोळ्याने भिडायचो. मला वाटलं की त्या मला त्यांचं हृदय फेकून मारतील, आणि त्यांनी हृदय फेकून मारायच्या ऐवजी चप्पल फेकून मारली. तेव्हापासून चोरी या शब्दाची चीड आहे मला. तुम्ही नकळत कोणाचं नुकसान केलं आहे का? हो, मी एकदा कपड्याच्या दुकानात गेलो होतो, तेव्हा माझ्या तोंडात गुटखा होता, आणि नेमकी त्याच वेळी मला जोराची शिंक आली आणि माझ्या तोंडातला लाल रंगाचा रायता दुकानात पसरला. मित्रांनो, आम्हाला पुढे अजून गेल्यानंतरला अमित भेलवाले भेटले. त्यांची उत्तरं पण त्यांच्या सुकलेल्या भेल सारखीच होती, काही दम नाही. तर माझा प्रश्न असा आहे, चेहरा चांगला ठेवण्यासाठी काय केले पाहिजे? एकच आहे एक फंडा, चेहऱ्याला लावा रोज अंडा. तर मित्रांनो, आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला विघ्नेश फेकूवाले भेटले. त्यांना आम्ही काय प्रश्न विचारले, आता पाहूया त्यांची मुलाखत. विश्वास आणि आत्मविश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे ज्या उद्याचा दिवस आपण पाहणार आहेत की नाही हे आपल्याला माहिती नसून पण 28 डेजचा रिचार्ज करतो, त्याला एकदम म्हणजे एकदम विश्वास बोलतात. आणि हे सगळं माहिती असून पण काही लोक 84 डेजचा रिचार्ज करतात, त्याला एकदम आत्मविश्वास म्हणतात. तर हा फरक आहे दोघांमधला. लोक तुमच्यावर कधी कधी आरोप करत असतात,
तुम्ही त्यांना विसरतात हे खरं आहे का? आता काय सांगू तुम्हाला, इथे मला साधं ईमेल, जीमेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड लक्षात राहत नाही. लोकांचं काय घेऊन बसला तुम्ही, काय बोलणार? तुम्ही कोणाची छेड काढली आहे का? मी एकदा कुत्र्याची छेड काढलेली, पण सालेने त्यानंतर शहरामध्ये त्यांनी मला एवढा पळवलं की 4 दिवस पाय दुखत होते. आई आई ग. तर आम्हाला एक महान नमुने त्यांचा विषयच हार्ड आहे. त्यांच्या स्टाईलचा काय पत्ता नाही आणि ते बोलतात स्टायलिश. नावामध्ये स्टायलिश आहे पण त्याच्या लुक मध्ये स्टायलिश नाही. अशी त्यांची मुलाखत घेतली पण त्यांची मुलाखत मजेदार होती. पहा त्यांची मुलाखत. तर आमचे ते अजून एक नवीन पाहुणे आलेत, स्टायलिश नाव आहे त्यांचं. त्यांना आम्ही एक प्रश्न विचारणार आणि तो शेवटचा आहे. तर सर, झोप कशी येईल लवकर? बायकोचं शॉपिंग बिल बघा, डोळे आपोआप मिटले जातील. दमलो मी. हे असे होते महान नमुने. यांची मुलाखत घेऊन मला खूप दमाला झाला. तर त्याआधी मी काही व्हिडिओ संपायच्या आधी मी काही ओळी मांडू इच्छितो माझ्या. यांची उत्तरे ऐकून चकित झाले माझे कान. यांची उत्तरे ऐकून चकित झाले माझे कान. मला असं वाटतं यांची मुलाखत घेण्यापेक्षा मी घरी बसून खाल्लं असं पान. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असल्या नमुन्यांपासून दूर राहा. धन्यवाद.